पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये सभा आहे। रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मोदींचा हा दौरा आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे लागोपाठ दौरे होत आहेत आणि वर्ध्यामध्ये आज त्यांची सभा होणार आहे। रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मोदींचा हा दौरा आहे, ही सभा असणार आहे। वर्ध्याच्या तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे। तळेगाव श्यामजी पंत येथे ही जाहीर सभा होत आहे। आपण त्या सभास्थळी आहोत। या सभास्थळी मोठे असे 3 डोम तयार करणारे आलेले आहे। मोठी अशी आसन व्यवस्था बसण्याची करण्यात आली आहे आणि समोर जो आपल्याला दिसतोय याच सभास्थळावरून मोदी हे प्रेक्षकांना संबोधित करणार आहे। महायुतीचे उमेदवार रामदास तडस तसेच वर्धा तसेच अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा असणार आहे। आयोजकांनी दोन्ही जिल्ह्याच्या काठावरचे टोक म्हणून तळेगाव श्यामजी पंत येथे ही सभा आयोजित केलेली आहे। या सभेला जवळपास 1.5 ते 2 लाख नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली आहे। सुसज्ज अशी आसन व्यवस्था सोबतच चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। भाजपाचे मोठे नेते समोर आपल्याला दिसत आहे, या स्टेजवरून संबोधित करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्या प्रचारार्थ येणार आहे। आता मोदी हे वर्धेकरांना काय संबोधित करतात, त्यासोबतच नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सुद्धा ही सभा होणार आहे। प्रेक्षकांना मोदी हे काय संबोधित करतात, कशा प्रकारे भुरळ घालतात, हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, तळेगाव श्यामजी पंत, वर्धा।